कृषी करत नाही. म्हणजे हिंगोली जिल्ह्यात म्हणजे तेवढं मराठवाडा असल्या माग असलेला जिल्हा आहे ना आमचा. एवढी गाडी आम्ही गोरगरीब घेऊ शकत नाही. माझं बैलानं दिली आहे की आणि नाही. आज बैलांनी दिली बघा बरं बैल काय करू शकतो तर. माणसानं कळलं पाहिजे आणि शेतकऱ्याची ताकद किती आहे की नाही. शेतकऱ्यात ताकद किती आहे ना कष्टाला फळच आहे ना. आमच्या करण भाऊचे कष्ट पण तसेच बैलावर. आता आम्ही तर गोरगरीब माणसं आहे पूर्ण हिंगोली जिल्हा म्हटले माग असला जिल्हा आहे आमचा पूर्ण. तर आमची काय र मर्दा मैदान मारलस शब्द ऐकले का तुम्ही? आमचा मराठवाडा मागास आहे, आमचा जिल्हा मागास आहे, पण शेतकऱ्याची ताकद एवढी, शेतकऱ्याने लावलेला त्या बैलावर जीव आणि त्या बैलानं मिळवून दिली फॉर्च्युनर. श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं मैदान मारलं आणि फॉर्च्युनर जिंकली. त्यांचे शब्द ऐकले तर तुम्ही म्हणा आमच्या गरीब माणसाची काय अवकात फॉर्च्युनर घ्यायची, पण आमच्या बैलानं आज ती आम्हाला कमवून दिली. त्याच्यामध्ये वाक्य पण ऐकलं असेल तुम्ही की कष्टाला फळ भेटतच. राजेहो हेच तर आहे. प्रत्येक ठिकाणी तन मन धन देऊन जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही एक दिवस मैदान मारतातच, तुम्ही जिंकतातच, तुम्हाला हवं ते भेटतच. फक्त ती लढाई प्रामाणिक असावी लागते. ती लढाई जिंकेपर्यंत लढल्या गेली पाहिजे. आणि आपल्या महाराष्ट्राच्याच नव्हे या भारताच्या भूमीला इतिहास आहे हो. मुंडकं छाटलं तरी लोक लढलेत, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढलेत. या कालच्या श्रीनाथ केसरीमध्ये मला बैलगाडा शर्यतीमधलं जास्त काही कळत नाही, पण ते बघितल्यानंतर आणि मालकाची मुलाखत ऐकल्यानंतर एकच गोष्ट सकाळपासून डोक्यात घुमते. शेतकरी काहीही करू शकतो. शेतकरी फॉर्च्युनर बी जिंकू शकतो. शेतकऱ्याच्या दावणीला असणारा बैल अक्षरशः इथल्या व्यवस्थेला बी बैल लावू शकतो. पण राजा खरंच अभिनंदन. अगदी गर्वाने असं वाटतंय की सॅल्यूट मारावा तुला. जे शब्द आहेत ना, आमचा हिंगोली जिल्हा मागास आहे, शेतकरी मागास नाही हो, इथल्या व्यवस्थेने तो मागास ठेवलाय. नाही तर शेतकरी लय बहादूर माणूस हो. शेतकऱ्या एवढं बहादूर कोणी नाहीच. स्वप्न पेरणारा माणूस आहे. त्या स्वप्नांचा कायम बेचिराखच होत आलेला आहे, पण स्वप्न कायम पेरली आहेत त्या शेतकऱ्यानं. पण शेवटी वाक्य काय माहितीये, शेतकरी काय करू शकत नाही, सगळंच तर करू शकतोय. बैलानं आज फॉर्च्युनर दिली आहे. वाघा परत एकदा अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि शेतकऱ्यांनो लढायला शिका. तुम्ही लढलात ना, एक दिवस तुमचा विजय नक्कीच होणार आहे. फॉर्च्युनरच काय, तुमच्या दारामध्ये पार BMW ऑडी काही काही लागेल, पण तुम्हाला आधी लढावं लागेल.